आज आपण बघूया चपातीचा चिवडा कसा करायचा। त्यासाठी एक मोठा कांदा मी इथं बारीक कट करून घेतला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या कट केल्यात, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि एक 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं मी इथं घेतल्यात, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्या। इथं माझ्याकडे 4-5 चपात्या होत्या, त्या मी अशा बारीक करून घेते जेणेकरून मिक्सरच्या भांड्यामध्ये लवकर बारीक होतील। आणि या चपात्या मी मिक्सरच्या भांड्यात आता टाकून बारीक आपल्याला पाहिजे तशी बारीक करून घ्यायचं। आता हे थोडंसं कोरडं वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं ओलं करून घेऊ शकतो। आणि आता मी कढई ठेवली आहे, यामध्ये 3 पळ्या तेल घालते कारण कांदा मोठा होता म्हणून। तेल थोडंसं गरम व्हावं यासाठी गॅसची फ्लेम मोठी करते, कारण मोहरी छान तडतडली तरच कुठल्याही पदार्थाला चव चांगली येते। आता यामध्ये मी जिरं घालते आणि त्यानंतर कढीपत्ता घालते। कढीपत्ता ओला असल्यामुळे थोडंसं जास्त तडतडतोय। आता यामध्येच मी कांदा आणि मिरची घालून घेते आणि हे थोडंसं तळत आले की एक भाजलेले शेंगदाणे किंवा कच्चे शेंगदाणेही आपण यामध्ये घालू शकतो। कांदा असा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला। बघू शकता इथे मी हाय फ्लेमवरतीच भाजून घेते कांदा। बघू शकता हे शेंगदाणे पण घातले, थोडीशी हळद घालते आहे, त्यानंतर थोडीशी तुम्हाला हवी असेल तर धना पावडर घालू शकता, थोडीच घालते आहे मी धना पावडर पण। आणि हे थोडंसं हलवून घेऊया एक मिनिटासाठी। आणि बघू शकता तुम्ही कांद्याचा पण कलर थोडासा हे झाला आणि मी शेंगदाणे कच्चेच घातलेत तेलामध्ये, म्हणून थोडंसं लवकरच शेंगदाणे घालून घेतले जेणेकरून ते चांगले खरपूस असे तळले जातील। आता मी फक्त या मिश्रणाच्या पुरतं मीठ घालते आहे, कारण चपातीमध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं असतं कणिक मळून घेताना, म्हणून कधीही चिवडा करताना थोडंसं कमीच मीठ वापरलेलं चांगलं। आता हे चांगलं भाजून झालं आहे, यामध्ये मी आता बारीक वाटलेलं चपातीचा बारीक कुस्कारा घालून घेते अशा पद्धतीने। मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं कारण ते जास्त कोरडं वाटत होतं। आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि मी हे झालं की याला एक 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून एकदम लो गॅसवरती झाकून ठेवायचं आणि 5 मिनिटांनी परत एकदा हलवून घ्यायचं। बघू शकता तुम्ही। आणि इथे आपला चपातीचा चिवडा तयार आहे। यावर मस्त अशी कोथिंबीर आणि लिंबू घालून सर्व करू शकता। बघू शकता तुम्ही, खूप छान असं चपातीचा चिवडा आपला खाण्यासाठी रेडी आहे। यावर लिंबू घालून आपण खाऊ शकतो।